मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल. काही अनुभव आपल्याला न कळतच येतात आणि तसाच अनुभव अशोकलाही आला होता. माझं वय साधारण 25 आहे. मी आईवडिलांना एकटाच असल्यामुळे घरातला लाडका मुलगा आहे, म्हणून आई वडील माझी चांगलीच काळजी घेतात. मी सतत आमच्याच ट्रकवर असायचो. ड्रायव्हिंगची मला खूपच आवड होती. मी लहानपणापासूनच ड्रायव्हिंगमध्ये खूप रुची घ्यायचो. आमच्या घरी एक ट्रकही होता. त्यावर एक ट्रक ड्रायव्हर होता. त्याचे नाव बंडू होते. साधारण 2 वर्षे झाले असतील तो आमच्याच ट्रकवर ड्रायव्हर होता आणि आम्ही त्याच्या काही पगार पाण्यामध्येही त्याला काही कमी पडू देत नव्हतो. नेहमी त्याच्या घरगुती पैशाच्या अडचणी आम्ही दूर करायचो. बंडूही त्याचा स्वभावाने चांगलाच होता. मनमोकळ्या मनाने तो सर्वांशीच बोलायचा, म्हणून त्याच्यावर चांगलाच विश्वासही बसला होता. त्याला काय झाले होते काय माहीत, तो अचानकच बिमार पडला होता. तो कामावर आला नव्हता, म्हणून मी त्याच्या घरी जाऊन बघितले तर त्याला चांगलाच ताप भरला होता. त्याच्या घरचे तर खूपच घाबरून गेले होते, कारण तो सारखा थरथरत होता. त्याला अचानकच काय झाले होते काय माहीत, म्हणून मी काही माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना त्याच्या घरी घेऊन आलो. त्याला डॉक्टरांनी व्यवस्थित तपासून औषधी वगैरे दिले. अरे बंडू, मी येतो, तब्येतीची काळजी घे, मी त्याला असं बोलून त्याच्या घरून निघून आलो. आता आमच्याकडे एकही ट्रक ड्रायव्हर नव्हता. बंडू असा अचानकच बिमार पडला, त्यामुळे आम्हालाही काही सुचतच नव्हते आणि त्यातच ट्रिप घेऊन जाणंही गरजेचे होते. नेमकीच काल बंडू तिकडं ट्रिप घेऊन गेला होता. आज रात्री त्याच्या जागेवर मीच जाणार असा मी मनातच बेत आखला. साधारण रात्री 8 वाजता निघू आणि सकाळी घरी परतू असा मी मनातच विचार केला आणि आईवडिलांच्याही कानावर टाकले. आईवडील मला खूप हट्ट करत होते. अरे जाऊ नकोस, राहू दे. मी कुठं त्यांचा ऐकणारा होतो. अगोदरच मी खूप हट्टी आहे हे आई व वडिलांना माहीत होते, म्हणून ते मला काही जास्त सांगत बसले नाही आणि मी पूर्ण तयारीत ट्रक घेऊन निघालो. थंडीचे दिवस होते, म्हणून घरचेही माझी चांगलीच काळजी करत होते आणि आता ठरवल्याप्रमाणे मी रात्री 8 वाजता निघालो. बंडूने आणलेले कंपनीचे काही मटेरियल ट्रकमध्येच पडलेले होते. मला ते फक्त पोहोचतं करून घरी परतायचे होते आणि आता मी घरच्यांना हाताचा इशारा करतच घरून निघालो. रात्रीचे फक्त 8 वाजले होते, तरी कडाक्याची थंडी वाजत होती. मी शहरातून निघाल्यामुळे काही वाहनांची चांगलीच लगबग होती. वाहने येताना किंवा जाताना दिसत होते. जणू सर्वच घरी परतत होते आणि मी घराबाहेर चाललो होतो. दिवसभराच्या आरामाने मलाही ट्रक चालवायला एक उत्साहच येत होता. कित्येक दिवसांनी मी आज ट्रक चालवत होतो, म्हणून वेगळीच मजा वाटत होती, पण थोडी भीतीही वाटत होती, म्हणून ट्रकचा काहीसा वेगही कमी होता. आता बघता बघता बराच रस्ता पार झाला. शहराच्या मी बराच लांब आलो होतो. आता रस्ता काहीसा सामसूमच वाटत होता. जास्त काही वाहनांची लगबग दिसत नव्हती. थोडे थोडे थंडीचे धुकेही पसरत चालले होते. वेळही जात होता. रात्रही तशी तशी आणखीनच भयावह होत चालली होती आणि त्यातच मी एकटा होतो, म्हणून मलाही शांत शांतच वाटत होते, कारण बळबळ करायला माझ्यासोबत कोणीच नव्हते. बंडूची बिचाऱ्याची कमालच आहे. कधीही रात्री अपरात्री एकटाच ट्रक पळवत असतो असा मी मनाशीच पुटपुटलो. आता ट्रकचा काही वेगही कमी असल्यामुळे बाहेरील वातावरणात अंधुक नजर पडत होती, तर त्या थंडीच्या धुक्यामध्ये ते रस्त्याची हिरवीगार झाडी खूपच भयावह वाटत होती. जणू ते झाडे विचित्र नजरेने माझ्याकडेच बघत होती. आणि आज मी ट्रक घेऊन या रस्त्याने नवीनच असल्यामुळे माझी सारखी नजर इकडे तिकडे फिरत होती. माझ्यासाठी हा रस्ता नवीनच असल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या नागमोड्या वळणांची एवढी काही मला ओळख नव्हती. त्यातच एक 4 व्हीलर ट्रकजवळून सरकन निघून गेली. माझ्या तर अंगाला काही क्षण काटाच उभा राहिला. आता थोडक्यातच वाचलो, नाहीतर जे व्हायचे नाही तेच झाले असते असा काहीसा मी माझाच बडबडलो. आणि आता काही हलकं होण्यासाठी मी ट्रक रस्त्याच्याच कडेला थांबवला. ट्रकच्या बाहेर आलो.
तर खूपच थंडी होती. त्यातच थंडीगार हवा अंगाला स्पर्श करून जात होती आणि थंडीमुळे मी काहीसा थरथरतही होतो. त्यातच समोरच असलेल्या विजेच्या लोखंडी पोलाखाली कोणीतरी व्यक्ती बसलेला आहे असे मला त्या अंधारात अंधुकच दिसले. मी चांगलाच घाबरलो. काही क्षण माझा चांगलाच थरकाप उडाला होता. मी तिथं काहीही बोललो नाही, कारण भीतीही खूप वाटत होती. म्हणून मी घाबरतच ट्रकमध्ये येऊन बसलो. ट्रकचा दरवाजा घट्ट लावून घेतला आणि सहजच आवाज दिला, "अरे कोण आहे तिथे?" पण तो व्यक्ती जागेवरून हलतही नव्हता. म्हणून मी परत एकदा आवाज दिला, तरी मला त्याच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. तो जणू त्याच्याच जागेवर ताठ बसला होता. म्हणून मी मनातच विचार केला, असेल एखादा रस्त्याचा पागल वगैरे, ऐकू वगैरे येत नसेल, असो. आणि मी तिथून ट्रक घेऊन निघालो. काही अंतर पार केल्यावर रस्त्यालाच एक चहाची टपरी होती. तिथे बरेच ट्रक उभे होते. म्हणून मीही तिथंच रस्त्याच्याच कडेला ट्रक थांबवला आणि तिथं एक चहा मागितला आणि तिथे चहा वगैरे पिऊन मी समोरील प्रवासाला निघालो. पण तिथं मला एक विचित्रच वाटलं. तो चहावाला माझ्याकडून पैसे घेताना त्याचे हात थरथर कापत होते. तो जणू मला खूपच घाबरत होता. आणि त्यातच तिथं खूप सारे ट्रक उभे होते, पण एकही ट्रक ड्रायव्हर मला आजूबाजूला बसलेला किंवा उभा दिसत नव्हता. आता मी रस्त्याने काही पुढं आलो. मला फक्त काळाकुट्ट अंधार आणि ट्रकच्या लाईटात चमकणारा तो पुढील रस्ता तो तेवढाच दिसत होता. हा रस्ता जरा विचित्रच आहे असा मी मनाशीच फुटफुटलो, कारण तो रस्त्याचाच चहा टपरीवाला आणि त्यातच तो विजेच्या लोखंडी पोलाखाली बसलेला व्यक्ती हा जरा भयानकच प्रकार होता. आणि आता मी परत पुढं आल्यावर मला तसाच एक विचित्र प्रकार दिसला. रस्त्यातच दोन व्यक्ती उभे होते. त्यांच्या पोशाखावरून असे वाटत होते ते पोलीस अधिकारी आहे आणि मला ट्रक थांबवण्याचा इशारा करत आहे. आता मला त्या दोन अधिकाऱ्यांना बघून काहीसं बरं वाटलं, कारण एवढ्या भयानक रस्त्यात ते तरी मला दिसले. म्हणून मीही तिथं माझा ट्रक थांबवला. पण मी ट्रकच्या खाली न उतरता ट्रकमधूनच म्हणालो, "रामराम साहेब." तसा मला त्या अधिकाऱ्याचा काहीही प्रतिसाद आला नाही आणि तो त्याच्या विचित्र आवाजात म्हणाला, "खाली उतर." त्याचा हा आवाज खूपच विचित्र वाटला. चेहरा खूपच सुजलेला होता. पूर्ण डोळे लाल पडलेले होते. त्याचा आवाज व त्याचा तो भयावह चेहरा बघून माझी हिंमतही होत नव्हती ट्रक खाली उतरायची. तो मला परत परत ट्रकच्या खाली उतरायला सांगत होता. मी त्याचं न ऐकता माझा ट्रक चालू केला आणि घाईघाईतच तिथून ट्रक घेऊन निघालो. त्याचा चेहरा आणि त्याचा आवाज ऐकून माझ्या अंगाला सरकन घाम फुटला होता. आणि ड्रायव्हिंग करत असतानाच माझं लक्ष अचानकच रस्त्याच्या कडेला गेले, तर तोच व्यक्ती जो तेव्हा त्या लोखंडी पोलाखाली बसलेला होता तोच रस्त्याच्या कडेला बसलेला दिसत होता. आणि तो पोलीस अधिकारी जणू परत परत रस्त्यातच उभा दिसत होता. हा काय प्रकार आहे मला काही कळतच नव्हते. एवढ्या थंडीतही अंगाला सरकन घाम फुटला होता. आता मी बऱ्याच वेगात ट्रक पळवत होतो आणि माझ्या मनात सारखा एकच विचार चालला होता, हा घडलेला प्रकार काय होता. या घडलेल्या प्रकाराबद्दल तो फक्त चहावालाच सांगू शकेल हे मला माहीत होतं. आणि आता साधारण सकाळी 3 वाजता मी कंपनीचे मटेरियल कंपनीला पोहोचतं केले आणि काही वेळ आराम केल्यानंतर सकाळीच 6 ते 7 वाजता परत एकदा घराकडे निघालो. काही वेळचा प्रवास पार करून मी शेवटी त्या चहा टपरीजवळ आलो. त्या रात्री मी तिथं थांबलो होतो. तो चहा टपरीवाला माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होता. मी तिथं एक चहा मागून त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले, तर तो चहा टपरीवाला घाबरतच मला सांगू लागला, "साहेब, रात्रीच्या 12 वाजेच्या नंतर या रस्त्याने समोर कोणीही जात नाही. सर्व इथंच मुक्कामाला थांबतात आणि त्यातच तुमच्या ट्रकला एक विचित्रच व्यक्ती त्या रात्री मागील बाजूस लटकलेला होता. म्हणून मी खूपच घाबरत होतो. या रस्त्याने समोरच एक पोलीस चौकी होती. त्या चौकीच्या अधिकाऱ्याने फाशी घेतली होती, म्हणून तो रात्री अपरात्री काही वाहन चालकांना अजूनही दिसतो आणि विचित्र प्रकारे आवाज देऊन त्यांना वाहनांच्या खाली उतरण्यास सांगतो. आणि जो वाहनांच्या खाली उतरला की त्याला चांगलाच त्रास देतो." त्या चहा टपरीवाल्याचं एवढं बोलणं ऐकून
मला चांगलेच नवल वाटले. पण मला मात्र एक कळाले, असाच काहीसा प्रकार आमच्या ड्रायव्हर बंडूसोबतही घडला असेल, म्हणून तो बिचारा ट्रकच्या पहिल्याच फेरीत बिमार पडला असेल.